हॅलो, नमस्कार. मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज सकाळी सकाळी मेथीच्या पाण्यापासून सुरुवात झालेली आहे. आज म्हणजे रोजच होते जवळजवळ. कधीतरी विसरलं तर राहून जातं. तर मेथी रात्रभर पाण्यात सोक करून मी अशा पद्धतीने त्याचं पाणी घेते, कारण मला PCODचा भयंकर त्रास होऊन गेलेला आहे आणि यामुळे मला भरपूर फरक जाणवला. त्यानंतर अंघोळ वगैरे करून मस्तपैकी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण सुरुवातीला देवपूजा केल्याशिवाय मला दिवसाची सुरुवात झाल्याशिवाय खरंच वाटत नाही. आणि पूजा वगैरे झाल्यावर मन प्रसन्न वाटतं, घरातही खूप प्रसन्न वाटतं. दिवा, अगरबत्तीचा तो सुगंध, या सगळ्या गोष्टीने जी पॉझिटिव्हिटी येते ती मला नाही वाटत दुसरं कशाने येतही असेल. खूप जास्त भारी नाही, पण अगदी साधीसुधी पूजा करून मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. तुम्ही बघू शकता देवघर माझं अतिशय सुंदर आहे, पण यामध्ये काही फार देवांची गर्दी नाही, त्यामुळे छानशी पूजा होऊन जाते. त्यानंतर मी कारल्याची भाजी केली होती आज सकाळी सकाळी. स्वयंपाकाची थोडी घाई होती आणि पहा तुम्ही व्हाईट कलरच्या टाईल्स लावल्यावर ह्या असा पसारा होतो सगळा आणि तो पुसावा लागतो. आणि पाहुणे आलेले आहेत इथे. ही रक्षाबंधनची तयारी सुरू आहे. ॲक्च्युली हा ब्लॉग थोडा उशिरा येतोय, कारण पाहुण्यांमुळे मला थोडं एडिट करायला वेळ मिळाला नाही. तर ह्या आहेत सुजाताताई, म्हणजे आमच्या मिस्टरांची चुलत बहीण. आणि रक्षाबंधनला सर्वात आधी खरं तर ह्याच आल्या, कारण यांना रिटर्नही लवकर जायचं होतं. यांच्या मुलाची परीक्षा आहे, त्या तुळजापूरला राहतात. त्यानंतर हे बघा, ह्याचे मुलीचं रक्षाबंधन सुरू आहे. ही आहे चुलत जाव आणि हिचं अशा पद्धतीने चाललंय. ती म्हणली मी माझ्या मनाने करणार, मग आधी ओवाळेन किंवा नंतर ओवाळेन. तिला तिच्या पद्धतीने करायचं होतं. तिची मम्मी तिला थोडं थोडं गाईड करत होती, कारण दिवा असल्यामुळे लहान मुली ओवाळताना खरंच भीती वाटते. पण त्यांच्या इतकं निरागस आणि त्यांच्या इतकं गोंडस रक्षाबंधन कोणाचं साजरं आजकाल होत असेल असंही वाटत नाही. लहानपणी जो निरागसपणा, जो सुंदरता असते ती वेगळीच असते. आणि फोटो काढण्यासाठी ही कशी पोज देते बघा, मला हसू येत होतं खरं तर, पण छानही वाटत होतं. स्पेशली असे पाहुणे वगैरे आले की मला खरंच छान वाटतं, कारण मी थोडीशी पीपल पर्सन आहे. आणि ही आहे जावेची मुलगी. त्याचबरोबर आता ही छोटी म्हणली की मी तुलाही राखी बांधणार. खरं तर मी तिची काकू लागते, पण तिला मला राखी बांधायची होती. तर म्हणलं चला आपण आपलीही थोडेसे लाड पुरवून घेऊयात, हरकत नाही म्हणलं. तर तिने मला असं ओवाळलं आणि माझ्याकडून तिने रक्षाबंधनचं गिफ्ट घेतलं. खरं तर गिफ्टसाठीच राखी होती असं म्हणायला हरकत नाही, पण ठीक आहे, तिने माझा एवढा लाड केला, यातच माझं सुख मानून गेलं. मला ते खूप छान वाटलं. आणि ओवाळल्याच्या नंतर पहा, मला भीती वाटत होती की बाई चटका बसतो की काय बसतो. मी तिच्याकडून मस्तपैकी ओवाळून घेतलं आणि तिला मस्त आशीर्वाद दिला. त्यानंतर छान असं गिफ्ट दिलं. आणि आमच्याकडे अशी एक पद्धत आहे की जेव्हा बहीण भावाला ओवाळते त्यावेळेस भावजाईलाही ओवाळलं जातं. तर इथे ज्या सुजाताताई आहेत त्यांनी पहा मलाही ओवाळलं. ही ह्यांच्याकडे अशी पद्धत आहे. तर भाऊजेचेही लाड पुरवले जातात. आणि ही आहे आमची सख्खी नणंदबाई, हिचं नाव आहे संगीता. आणि हे ह्या तिच्या मुली आहेत 2, चिऊ आणि माऊ. आणि ही छोटी आहे ती सायशा. हिला तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. पण यांचा इतका गोंधळ चालला होता की ह्यांना असं झालं होतं कोणाला राखी बांधू नको बांधू. हिच्या मम्मीला यायला जमलं नव्हतं. ही छोट्या जावेची मुलगी आहे, तिला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे येता आलं नाही. तर हे पहा, आत्याबाई गाईड करते आहे आणि आत्याबाईंच्या इन्स्ट्रक्शननुसार हिचं छानपैकी आपलं ओवाळणं चालू आहे. खूप लहान लहान हात आहेत हे, ह्यांना एवढं जमत नाही, पण ते पाहताना इतकं सुंदर वाटतं. फोटोसाठी तिला हसायला लावलं, पण हे बघा आम्हाला फार झोप आली होती, त्यामुळे राखी बांधू का झोपायला जाऊ का फोटो काढू काहीच कळत नव्हतं. आणि इतकं गोंडस तिचं ते वागणं बघून आम्हाला फार लढा येतो, कारण ह्यांच्या सख्ख्या भावाची मुलगी आहे त्यामुळे थोडी लाडकी जास्त आहे. आणि शौर्याचे एक्सप्रेशन अवॉइड करा, कारण तो असाच करतो ती आल्याच्या नंतर. त्यांचा बॉन्ड थोडा वेगळा आहे. हटकून तो आगाऊपणा करतोय असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर कसं बसं बाईने ओवाळलं आणि झोपायला निघून गेली. आता आहे चिऊची बारी. हिचं नाव आहे चिऊ. ॲक्च्युली ही नंदेची मोठी मुलगी आहे आणि हिला थोडंसं समजते, कारण ती थोडी मोठी झालेली आहे. तर तिने थोडंसं व्यवस्थित शांतपणे त्याला ओवाळून घेतलेलं आहे. तसं ह्या छोट्या छोट्या मुलींना जास्त कळत नाही, त्यामुळे भीती पण वाटते, पण हिला थोडं समजते. त्यामुळे तिने व्यवस्थित त्याला ओवाळलं, खाऊ घातलं, त्यानंतर राखी बांधली. व्यवस्थित तिला गाठही मारता आली. त्यामुळं हे रक्षाबंधन थोडंसं शांत आणि स्थिर झाल्यासारखं मला तेवढं वाटलं. पण याच्यानंतर अजून एक हिच्यात छोट्या बहिणीचा नंबर आहे. तर हे बघा, ही किती व्यवस्थित ओवाळती आहे, कारण ती मोठी झाली आहे, तिला कळते.
पण ही तिची छोटी बहीण आहे, हिला आम्ही माऊ म्हणतो. ती चिऊ आणि ही माऊ. पण हिला बघा, ही पण खूप छोटी आहे, हिला पण ओवाळायचं काही जास्त जमत नाही आहे. तिची मम्मी तिला इन्स्ट्रक्ट करते आणि त्या पद्धतीने ती ओवाळते. जसं जसं तिची मम्मी सांगेल तसं तसं ती करते. तिला गाठ बांधायला नाही, तिने बघा राखी सोडून दिली तिच्या मम्मीकडे. त्यानंतर कसं बसं खाऊ घातलं माझ्या बाईनी. पण हां, तिलाही असं बघा, हे बघा असं ताट धरून ती ओवाळते. खूप गमती जमती होत्या खरं तर ह्या छोट्याशा रक्षाबंधनमध्ये. ही आहे आमची आत्या. आत्या भाच्याचा भरपूर लाड करते. हे तर तुम्ही पाहूच शकता. लहानपणी जर दात किडले असतील ना, तर आत्यामुळेच आमचे दात किडले होते. कारण चॉकलेट आणायची म्हणजे आणायचीच आत्या आणि भरपूर चॉकलेट खाल्लेत. आणि इथे बघा आत्याचा लाड. आत्याला ओवाळणी द्यायची होती, पण आत्यानेच त्याला खाऊला पैसे दिले. ओवाळणी पुन्हा ताटात तशीच ठेवून दिली. हा आहे लाड. आणि फायनली आता बहीण भावांचं हे रक्षाबंधन सुरू झालेलं आहे. कारण छोट्या मुलींनी राखी बांधूच दिली नसती, त्यामुळे आधीही आम्ही छोट्यांचं रक्षाबंधन होऊ दिलं. तसं त्या मुलींनी आम्हाला सांगितलंही होतं. त्यामुळे त्यांचं सगळं आवरलं. मग ह्यांचं शांतपणे रक्षाबंधन सुरू झालं. तर हे सख्खे बहीण भाऊ आहेत. हो, चेहऱ्यानुसार तुम्हाला दिसत नसतील, पण हो, सख्खे बहीण भाऊ आहेत. आणि या सख्या नणंदबाईच्या की नाशिकला असतात. त्यानंतर या छोटुल्यांना छान गाणी लावून दिली आणि त्या मस्त डान्स करत होत्या, जे की आजकाल शेकी शेकी गाणं वगैरे खूप पॉप्युलर होत आहे. त्यावर यांचं चालू होतं. सर्व पाहुणे गेल्याच्या नंतर भांड्याचा पसारा तुम्ही बघू शकता. भरपूर अशी भांडी पडलेली आहे. किचन वाट्यावर भरपूर राडा झाला होता. तर मी सगळा पसारा आवरून घेतला. आधी सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर भांडी धुवायला सुरुवात केली. सगळी भांडी स्वच्छ करून थोडीशी भाजी आणायला गेले होते. मस्त फ्रेश ताजी भाजी मिळाली होती. तुम्ही बघू शकता. श्रावणामध्ये हाच एक फायदा असतो की भाज्या इतक्या सुंदर मिळतात ना. मला त्यामुळे खरं तर श्रावण महिना खूप आवडतो. कारण भाजीला काय करायचं हा प्रश्न जास्त पडत नाही, स्पेशली श्रावण महिन्यामध्ये. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.